बताना भी नहीं चाहता, परंतु मैंने जो अभी कहा बजट वो 27,000 से बढ़कर 54,000 तक बजट बना। अब इसके 2.5 गुना बजट 137%, 1.5 गुना बजट लगभग 1.5 गुना सवा गुना बजट बढ़ाकर इस बजट के अंदर और इसके अंदर बढ़ोतरी करने का काम ये भारतीय जनता पार्टी की सरकार ने किया है। और गांव तक कैसे स्वास्थ्य सेवाएं सुधरेगी? तो कहते थे दवा कौन अस्पताल लगाएगा, कौन इलाज कौन कराएगा, पैसा कौन खर्च करेगा, क्योंकि पेइंग कैपेसिटी ही नहीं थी। तो प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना लाकर लगभग इस देश के 60 करोड़ लोगों को 5 लाख तक का हेल्थ का पूरा खर्चा आज भारतीय जनता पार्टी की नरेंद्र मोदी सरकार। आप अगर एमडीएमएस हो जाओ, छोटे से तहसील के अंदर, जिले के अंदर आपका छोटा सा अस्पताल खोल दो, क्लिनिक खोल दो, आपको कोई तकलीफ नहीं पड़ेगी, क्योंकि 5 लाख तक का गरीब से गरीब व्यक्ति का पेमेंट भारत सरकार करने वाली है। आपको सिर्फ आयुष्मान भारत योजना के साथ आपके अस्पताल को रजिस्टर करना है। ऐसी ढेर सारी सुविधाएं भारतीय जनता पार्टी की सरकार ने उभी खड़ी की है मित्रों। और मैं इसीलिए आपको कहता हूं कि आप ऐसे अच्छे समय पर आपको एडमिशन मिला है कि जब आप यहां से डॉक्टर बनकर निकलोगे, ढेर सारी अपॉर्चुनिटी, संभावनाएं आपके लिए देश में आपके सामने खड़ी होगी। मित्रों, मैं महाराष्ट्र में आया हूं, मैं पार्टी अध्यक्ष था, तब यहां चुनाव हुआ था। देवेंद्र जी के नेतृत्व में हम चुनाव लड़े थे और इसके बाद में एक 3 व्हील वाली ऑटो रिक्शा की सरकार बनी। एक ऐसी ऑटो रिक्शा जैसी सरकार है जिसके 3 पहिए हैं, इसमें जो कोई आपत्ति नहीं, चलो भाई चौथा पहिया नहीं है, परंतु तीनों पहिए अलग अलग दिशा में चलते हैं। एक पूर्व में चलता है, एक पश्चिम में चलता है, एक उत्तर में चलता है और दक्षिण से पीछे से कोई खींचता है। ये सरकार हर मोर्चे पर विफल हुई और मैं आज महाराष्ट्र की जनता को कहने आया हूं कि आपने जो जनादेश दिया है वो पवित्र जनादेश का अनादर कर एक पवित्र गठबंधन बनकर सत्ता की लालच के कारण यहां पर सरकार हुई। जनादेश क्या था? जनादेश था मोदी जी और देवेंद्र जी के नेतृत्व में यहां भारतीय जनता पार्टी और शिवसेना की सरकार, जो कहते हैं कि हमने वादा तोड़ा है। मैं इनको याद कराना चाहता हूं, भैया हम तो वादे पर खड़े रहने वाले लोग हैं, इस प्रकार के सफेद झूठ नहीं बोलते। बिहार में देवेंद्र जी इंचार्ज थे, हम चुनाव लड़े, बिहार में नीतीश जी हमसे ज्यादा सीटें लड़ते थे। हमारा वादा था कि एनडीए की सरकार बनती है तो नीतीश जी मुख्यमंत्री बनेंगे। हुआ ऐसा कि हमारी सीटें ज्यादा ही, उनकी सीटें कम आई। नीतीश जी ने राजनीति के हिसाब से कह भी दिया कि आप भाजपा का मुख्यमंत्री बनाइए, आपका अधिकार है, क्योंकि शहा बोलत होते। सिंधुदुर्गमध्ये अमित शहा यांनी जनतेशी संवाद साधलेला आहे। सत्तेच्या लालसेपोटी महाविकास सरकार असल्याची टीका देखील त्यांनी यावेळेस केली। शहा यांच्या हस्ते वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन यावेळेस पार पडले, यावेळेस ते बोलत होते। डंके की चोट पर सार्वजनिक रूप से पड़ी, तभी मैंने कमरे की पॉलिटिक्स नहीं की। मैं जनता के बीच में रहने वाला व्यक्ति हूं और नहीं रहता किसी से, जो होता है वो सबके बीच में धड़ल्ले के साथ मैं बोलता हूं। और मैं फिर से कहने आया हूं कि ऐसा कोई वादा नहीं। अमित शहा बोलत होते। तर अमित शहा यांनी नारायण राणे यांच्यावरती कौतुकाची थाप दिलेली आहे, त्यांना कौतुक केलेलं आहे। गृहमंत्री अमित शहा बोलत होते। तर यावेळेस त्यांनी महाराष्ट्रानं कोरोना काळामध्ये लढा दिला असं देखील म्हटलेलं आहे। सत्तेच्या लालसेपोटी महाविकास आघाडी सरकार असल्याची टीका देखील त्यांनी यावेळेस केली आहे। परंतु मित्रों, ना कोई ऐसा वादा है
अमित शहा यांच्या हस्ते महाविद्यालय आणि रुग्णालय यांचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। मैं जाऊंगा नहीं जाऊंगा, ये करूंगा वो करूंगा, क्यों भाई क्या हो गया? हम तो कभी नहीं डरे, पूरा ऑपोजिशन खिलाफ बैठा था, हमने दम के साथ हमारी बात की और धारा 370 को देश के संविधान से उखाड़ करते हैं। राम जन्मभूमि मंदिर 550 साल दुनिया में हिंदू जहां पर भी रहता था वो ये मानता था कि प्रभु श्री राम का उनके जन्म स्थान पर एक बहुत बड़ा भव्य मंदिर बनना चाहिए। नहीं होता था। आजादी के बाद भी 70 साल हो गए, नहीं होता था। दूसरी बार भारतीय जनता पार्टी की सरकार बनी, देश की जनता ने नरेंद्र मोदी जी को मैंडेट दिया और नरेंद्र मोदी जी ने इसका एक ट्रस्ट बनाकर इसका भूमि पूजन कर अब श्री राम जन्मभूमि मंदिर के बनने की द्रुत गति से शुरुआत हो गई है। 2 साल के अंदर ही आसमान को छूने वाला प्रभु श्री राम का मंदिर है। भारतीय जनता पार्टी सिद्धांतों के लिए राजनीति में आई है, राजनीति के लिए सिद्धांत नहीं बनाती है। और मैं शिवसेना के मित्रों को कहना चाहता हूं कि आपने सिद्धांतों के लिए आप राजनीति में नहीं आए हो, बाला साहब चले गए, अब राजनीति के लिए सिद्धांत को तोड़ते मरोड़ते हो, मगर महाराष्ट्र की जनता आपको बहुत अच्छे तरीके से जानती है। और इसीलिए अभी पंचायत का चुनाव हुआ, हमने उसमें भी कुछ छिपा कर नहीं करा। भारतीय जनता पार्टी समर्थित पैनल कर चुनाव लड़े और लगभग 75 से 80% के आसपास भारतीय जनता पार्टी के हमारे कार्यकर्ताओं को महाराष्ट्र की जनता ने मैंडेट दिया है। आप तीनों साथ होने के बावजूद, क्योंकि महाराष्ट्र की जनता भी आपको जानती है। मित्रों, यही क्षेत्र के अंदर बहुत बड़ा तूफान आया, काजू और आम के पेड़ों की क्षति हुई, ढेर सारी क्षति हुई। मुझे बताइए भैया, आपने मुख्यमंत्री जी को यहां देखा था क्या? देखा था किसी ने? देवेंद्र जी ने 3 चक्कर लगाया, मैं फोन पर पूछा करता रहता है, गांव तक गए और काजू की वाड़ियों में भी गए। क्यों भाई? दायित्व नहीं है? दायित्व है, मगर वो बैठे हैं कि साकर कारखानों को पॉलिटिकली कैसे विक्टिमाइज किया जाए। मैं आज भी कहना चाहता हूं महाराष्ट्र सरकार को, कोऑपरेटिव सेक्टर ढेर सारे किसानों के लिए एक बहुत बड़ा बेचने का साधन है, आप उसको पॉलिटिक गृहमंत्री अमित शहा बोलत होते। महाराष्ट्राच्या मातीत लढण्याची प्रेरणा मिळते, महाराष्ट्रात लढण्याची ताकद आहे। दंगे की चौक पर आपके सामने लड़ाई लड़कर किसानों की सेवा करें। और ये स्वप्न पालिए भी मत पालिए स्वप्न। हमारे कार्यकर्ता डरेंगे नहीं। और मैं तो आपको इतना ही कहना चाहता हूं कि हम आपके रास्ते पर नहीं चलेंगे, मगर हम आपके रास्ते पर, देवेंद्र भाई जब मुख्यमंत्री से चले होते तो आपकी पार्टी का अस्तित्व भी न होता। मगर हम चलना नहीं चाहते, ये रास्ता हमें अभिप्रेत नहीं है। हम जन कल्याण के मार्ग पर चलते हैं, हम अंत्योदय के मार्ग पर चलते हैं, हम राष्ट्रभक्ति के मार्ग पर चलते हैं, हम राष्ट्र कल्याण के मार्ग पर चलते हैं, और यही सच्चा रास्ता है। मित्रों, मैं इतना ही कहना चाहता हूं कि आज जब मैं यहां पर आया हूं, एक बहुत बड़ी पढ़ाई लिखाई की व्यवस्था, और वो भी मेडिकल फील्ड के अंदर शुरू होने जा रही है। हम सबकी शुभकामनाएं राणे परिवार के साथ हैं। आपने जिस तरह से संघर्ष कर एक पहाड़ को, मैंने देखा कई जगह थोड़ा चक्कर लगाया, पहाड़ काट कर हर जगह को बनाया गया है। पहाड़ को काटकर जिस तरह से कॉलेज बनाई है, आने वाले दिनों में मेरे सामने बैठे ऐसे हजारों बच्चों के जीवन में एक पथदर्शक बने, और ये बच्चे भारत के हर गरीब के स्वास्थ्य को अच्छा करने के लिए हमेशा दिन रात अहरनिश लगे रहें। आप सबसे भी मेरा अनुरोध है कि पैसे तो आप जरूर कमाइएगा, कमाएंगे।
तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सिंधुदुर्गमध्ये आहेत आणि यावेळेस ते जनतेशी संवाद साधत होते। यावेळेस नारायण राणे यांचं त्यांनी कौतुक केलेलं आहे। भाजप कार्यकर्ता तुम्हाला घाबरणार नाही असं अमित शहा यांनी थेट आवाहन दिलंय। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवरती त्यांनी टीका देखील केली आहे। शिवसेनेनं नरेंद्र मोदींच्या नावावरती मतं मागितल्याची टीका अमित शहा यांनी यावेळेस केली आहे। ते सिंधुदुर्गमध्ये बोलत होते। मी बंद खोलीतलं राजकारण करत नाही असं थेट त्यांनी सांगितलेलं आहे। या सगळ्या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मिलिंद सागरे जोडलेले आहेत। मिलिंद सर, काय सांगाल? महाविकास आघाडी सरकारवरती अमित शहा यांनी टीका केलेली आहे। आज नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन होतं। त्या उद्घाटनाच्या वेळी अमित शहा यांनी मोठी टीका केलेली आहे। शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे जे सरकार बनलेले त्या सरकारवर टीका केली, त्याचबरोबर शिवसेनेवर टीका केलेली आहे। शिवसेनेने नरेंद्र मोदीचे फोटो बॅनरवर लावून, मोठमोठे फोटो लावून मतं मागितली अशी टीका केली। त्याचबरोबर 3 पायाची रिक्षा ही 3 वेगवेगळ्या दिशेने चाललेली आहेत अशी टीका केलेली आहे। त्याच प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी शिवसेनेला खडसावलेलं आहे की तुम्ही तिलांजली दिलेली आहे तुमच्या विचारांना। बाळासाहेब ठाकरे यांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्ही आपली विचारधारा सोडलेली आहे, अशा प्रकारची टीका अमित शहा यांनी केलेली आहे। मिलिंद सर, असं देखील अमित शहा म्हणाले की हे जे सरकार आहे, महाविकास आघाडी सरकार आहे, ते लालसेपोटीचं सरकार आहे असं त्यांनी थेट म्हणालेलं आहे। बरोबर आहे। या अमित शहाने खूप धारदार शब्द वापरलेले आहेत आणि शिवसेनेवर मोठी टीका केलेली आहे की तुम्ही विचारांना तिलांजली दिलेली आहे, सिद्धांत तुम्ही सोडलेले आहेत, विचार सोडले आहेत, मूल्य सोडलेले आहेत। मूल्य सोडून तुम्ही या सरकार चालवत आहे आणि हे सरकार जास्त वेळ टिकणार नाहीये। नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून तुम्ही मतं मागितलेली आहेत, मात्र सत्तेसाठी तुम्ही भाजपला सोडलेला अशी टीका केलेली आहे। मिलिंद सर, धन्यवाद या दिलेल्या माहितीबद्दल। तर एकूणच अमित शहा सिंधुदुर्गमध्ये बोलत होते। त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरती टीका केलेली आहे। त्याचप्रमाणे मी बंद खोलीतलं राजकारण करत नाही असं थेट देखील त्यांनी सांगितलंय। शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचा कोणताही निर्णय झाला नव्हता असा खुलासा देखील अमित शहा यांनी केलेला आहे। असा खुलासा करतच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती देखील टीका केली आहे। हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेवरती त्यांनी टीका केली आहे। तुम्ही मोदींच्या नावावरती मतं घेतलीत, त्यांचे बॅनर लावले आणि त्यानंतर तुम्ही मतं घेतलेली आहेत जनतेची, अशी टीका गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली आहे। अमित शहा यांनी यावेळेस नारायण राणे यांचं कौतुक देखील केलेलं आहे। त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मातीमुळे एक ताकद मिळते, एक हिंमत मिळते असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राचं कौतुक केलेलं आहे। महाराष्ट्राच्या मातीनं लढण्याची प्रेरणा दिली, शिवाजी महाराजांनी देशाला स्वराज्य दिलं, महाराष्ट्रात स्वदेशाची संस्कार आहे असं देखील अमित शहा यांनी म्हटलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हा महत्त्वपूर्ण दौरा समजला जातो। अरविंद सावंत आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, काय सांगाल? गृहमंत्री अमित शहा यांनी केलेली टीका तुम्ही ऐकली असाल। बंद खोलीतलं राजकारण मी करत नाही असं ते म्हणाले, तुमची प्रतिक्रिया? बोला सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हॅलो सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? बोला सर, माझा प्रश्न असा आहे की अमित शहा यांनी आवाज काय येतोय तुमचा? खूप लो आहे. थोड्या वेळापूर्वीच त्यांनी टीका केलेली आहे। थोड्या वेळापूर्वीच त्यांनी असं म्हटलेलं आहे की मी बंद खोलीतलं राजकारण करत नाही असं म्हटलेलं आहे, तुमची प्रतिक्रिया? मला वाटतं हे सांगायला त्यांना 6 वर्ष गेलं, त्यातच समजून जायचं ते 6 वर्ष का गप्प होते हा पहिला प्रश्न विचारा। दुसरा प्रश्न असा आहे की ते जे काय म्हणतात त्यासाठी त्यांनीच
त्यांच्याच माजी मुख्यमंत्र्यांनी घेतलेली प्रेस कॉन्फरन्स दाखवा, तिथे ते शेजारी बसले. त्यामध्ये 50-50 टक्के जागांचं वाटप होईल, तो शब्द त्यांनी प्रयोग केला की नाही तो पहा, म्हणजे कोण खरं बोलतो तेही कळेल. आणि ज्या कार्यक्रमाला ते आले जी ते जे नेते आहेत त्यांनी आपल्या विचारांना किती वेळा तिलांजली दिली हे पण सांगा. स्वार्थासाठी पक्ष बदलणाऱ्या लोकांच्या सोबत जाऊन गीता सांगण्याचा प्रयत्न जो केलाय तो अत्यंत हास्यास्पद आहे. जी कळलं? अरविंदजी, ते असं देखील म्हणालेले आहेत की शिवसेनेनं मूल्यांना सोडून राजकारण केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरून जनतेची मतं देखील घेतलेली आहे. तुम्ही बाळासाहेबांचे फोटो वाटून शिवसेना महाराष्ट्रात वाढली, बाळासाहेबांचा फोटो घेऊन तुम्ही भाजप वाढली, बाळासाहेबांचा विचार घेऊन शिवसेनाचा विचार घेऊन तुम्ही महाराष्ट्रात बीजेपी वाढवली. ती कोणामुळे वाढली? होती का तुमची शाखा तरी? होती का? हे पहिलं सांगा, मग कळेल कोणामुळे तुमचा भाजप वाढला. तो जी मुळात आमच्यामुळे तुम्ही महाराष्ट्रात वाढला हे विसरू नका. भाजप जो महाराष्ट्रात वाढला तो फक्त शिवसेना प्रमुखांमुळेच. बर, असं यांचं कोण होतं? गावात कधी शाखा होती आहे? आरसीच्या शाखेवर 4 माणसं नसायची हो, कशाला सांगता? जी नारायण आरसीच्या शाखेत होते का विचारा. अरविंदजी, ते असं देखील म्हणालेले आहेत महाविकास आघाडी सरकारवरती त्यांनी टीका करत त्यांनी असं म्हटलंय की लालसे पोटीचं हे सरकार आहे. अरे तुम्ही लालच्यापोटी लोक विकत घेता, आम्ही तेवढं तरी करत नाही ना. निदान तुम्ही जी सरकार पाडतात ती विचारांनी पाडता का? तुमच्या पक्षात विचारांनी आले का? सिंधिया का स्वतःसाठी आली? तुमच्या पक्षात नारायण राणे आले, कुठल्या पक्षातून आले? ते विचारायला आले का तुमच्याकडे? ईडीची धमकी देता तुम्ही, सांगावं त्यांनी की मला ईडीची धमकी नव्हती म्हणून, सांगावं त्यांनी त्यांच्यावर ईडीच्या नोटिसेस नव्हत्या म्हणून. जी हे जगाला माहिती आहे ना. तुम्ही भाजपात का गेला या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे पहिलं. जी ओके. अरविंदजी, धन्यवाद. तुम्ही जय महाराष्ट्राला आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. तर हे होते अरविंद सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. अमित शहा यांनी असं म्हटलेलं आहे की शिवसेना हिंदुत्वाला बाजूला सोडून राजकारण करत आहे, त्याचप्रमाणे मी बंद खोलीतलं राजकारण करत नाही, अशी प्रतिक्रिया देखील अमित शहा यांनी दिलेली आहे.